आपल्याला अधिक माहिती देत आहेत विशाल। एक एक करत निकाल आता समोर येताना दिसतोय। विजयाचा गुलाल जो आहे तो उधळला जातोय आणि हलगी देखील वाजते। बघा, शिरूर पंचायत समितीमध्ये निर्मला नवले या पराभूत झालेल्या आहेत। त्यांनी विजयाचा दावा केलेला होता, पण कारेगाव गणातून निर्मला नवले या पराभूत झालेल्या आहेत। इथं जर आपण बघितलं तर निर्मला नवले यांना रील स्टार व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं, पण त्यांचा मात्र पराभव झाला। हो नक्कीच, अजितदादांच्या गटाने त्यांना खरं तर उमेदवारी दिली होती, मात्र त्या जिंकून देऊ शकलेल्या नाही। त्यांच्या विरुद्ध मनीषा पाचंगे यांचा विजय झाल्याचं कळतंय। शिरूरमधली आपण बातमी पाहतोय की पंचायत समितीमध्ये निर्मला नवले पराभूत झालेले आहेत आणि या ठिकाणी मनीषा यांनी 2700 मतांनी नवले यांचा पराभव केलाय। कोल्हापुरातनं बातमी पाहतोय की 23 वर्षीय उच्च शिक्षित तरुणी जिल्हा परिषद सदस्य झाली आहे। विशाल अधिक माहिती देत आहेत। राजकारणात खरं तर पुढली पिढी येणं आवश्यक आहे, तरुणांची एक फळी असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने ती देखील एक फौज आपल्याला निवडणुकीत कार्यकर्त्यांची बघायला मिळाली। कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या 23 वर्षीय मानसी या विजय झालेल्या माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे। आणि यात जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या 23 वर्षीय मानसी ह्या विजयी झाल्याचं कळते। मानसी भोगड असं त्यांचं नाव आहे। मृगा, खरं तर आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता तरुणीला संधी दिली जाते आणि तरुण प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्रिय होत आहेत। तेव्हा 23 वर्षाच्या मानसी भोगडे या ठिकाणी कशा प्रकारचं चित्र बदलतील हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे। गेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत आपण पाहिलं होतं की अगदी 22, 23 आणि 28 वर्षीय तरुणांनी यश मिळवलेलं होतं निवडणुकीत। त्यांना नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी दिली होती, तशीच संधी या तरुणीला देखील म्हणजे या मानसीला मिळाल्याचं आपण बघतोय। पुढे आपण थेट जातोय कोकणामध्ये। कोकणात चिपळूण जिल्हा परिषदेमध्ये पती आणि पत्नीचा विजय झालाय। विनोद झगडे हे पंचायत समितीला उभे होते आणि त्यांची पत्नी विनया झगडे या जिल्हा परिषदेला उभ्या होत्या। आपल्याला अधिक माहिती विशाल देत आहे। या एकूणच निवडणुकीच्या मैदानात जर आपण पाहिलं तर अगदी घरातली दोन माणसं देखील एकमेकांच्या समोर उभी होती किंवा एकाच पक्षातनं दोघांना तिकीट मिळालेली होती। इथं देखील आपण बघतोय चिपळूणमध्ये पती पत्नीने मोठा विजय मिळवलेला आहे। विनोद झगडे आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी या दोघांचाही या ठिकाणी विजय झालेला आहे। त्यामुळे एकाच घरात दोन राजकीय नेते विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल लागलेला आहे, जवळजवळ काही बाकी आहे। मात्र चिपळूण तालुक्यातले दोन उभायत आहेत जे पंचायत समिती जिल्हा परिषद दोघेही जिंकलेले आहेत, म्हणजे नवरा बायको दोघेही जिंकलेले आहेत। त्यांच्या ज्या विनोद झगडे आहेत त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेला उभ्या होत्या आणि विनोद झगडे स्वतः पंचायत समितीला उभे होते शिवसेना शिंदे गटाकडनं। ते दोघे निवडून आलेले आहेत। उमेदवार जे विनिंग उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही दोघे उभे इथं होतात, काय चॅलेंज होतं? नाही, खरं तर आलोरा जिल्हा गटाचं खूप मोठं चॅलेंज आम्हाला होतं या निवडणुकीला होतं। एकतर शरद पवार गटाचं एक मोठं चॅलेंज होतं आणि आमचं जो हे जे शिवसेना उभाटा जो आहे, कारण की आपण जर बघितलं तर शिवसेना दोन तहामध्ये वाटली गेली होती, दोन ठिकाणी कार्यकर्ते विभागले गेले होते आणि आमच्या ही तिरंगी लढत होती। त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि उभाटा आहे अशी लढत होती आणि प्रामुख्याने आम्ही दोघं पती पत्नी निवडणूक लढत असल्यामुळे या ठिकाणी आमच्या दोघांवर टीका होत होती की एकाच कुटुंबात उमेदवारी आणि त्या पद्धतीने टीका करून प्रचार देखील चालला होता। परंतु जे काम आम्ही गेले आणि कोणी सामायिक काम करतो, दोघे उभे करतात, ती पण सरपंच म्हणून चांगलं काम केले, अलग केले। मी सरपंच आपण पाहतोय की या ठिकाणी शरद पवारांची गाडी आलेली आहे। त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये सध्या ऍडमिट करतायत। त्यांची सकाळपासूनच तब्येत खराब होती, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यासाठी ॲम्ब्युलन्समधनं आणि त्यांच्यासोबत अनेक नातेवाईक सुद्धा आहेत। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना आता ॲडमिट करतायत आणि त्यासाठी बारामतीवरनं ते निघाले होते। काहीसा खोकला होता। खरं तर गेले काही दिवस दादांचा दुखावटा होता आणि त्यावेळी अनेक जण येत होते आणि पवारांना भेटत होते। तेव्हा आपल्यासोबत सध्या वैभव सोनावणे जोडले गेलेले आहेत। वैभव, या ठिकाणी आता काकांना रुग्णालयामध्ये दाखल करतायत, त्यांना नेमका कसा त्रास होतोय? आणि त्यांना आता रुबी रुग्णालयामध्ये नेलं जाईल। आपण पाहतोय जे त्यांना सकाळी आज खोकल्याचा त्रास जो आहे तो झालेला होता आणि श्वसनाला अडचण जी आहे ती होत होती। सदानंद सुळे, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार हे सगळेजण जे आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत आणि आपण पाहतोय त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केलं जाईल कॅज्युअल्टीमध्ये।
आणि त्यानंतर व्हीलचेअर जी ती व्हीलचेअर आणण्यात आणलेली आहे. त्या व्हीलचेअरवरती या गाडीमध्ये आहे व्हीलचेअरवरून त्यांना वरती नेलं जाईल. सदानंद सुळेंना आपण पाहतोय, सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आहेत, त्याबरोबरच प्रतिभा पवार ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत आहेत. हे सगळेजण बारामतीहून आले. आज सकाळी श्वास घ्यायला त्यांना त्रास होत होता. खोकला जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती येत होता. गेले 8 दिवस सतत जी दगदग त्यांची सुरू होती त्या दगदगीमुळे त्यांना त्रास झालेला होता आणि त्यामुळे हा त्रास जो आहे तो त्रास वाढल्यामुळे त्यांना रुबी ग्रँट जे त्यांच्याशी आज चर्चा जी आहे ती त्यांनी सकाळी केलेली होती. डॉक्टर रुबी ग्रँट जे आहेत ते, आणि त्यानंतर त्यांना तातडीनं पुण्याला रुबी हॉस्पिटलला यायचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी दिलेला होता. आणि मग त्यामुळे लगेचच शरद पवार हे त्यांच्या ताफ्यासह ॲम्ब्युलन्स सोबत घेऊन या गाडीतून बारामतीहून पुण्याला पोहोचलेले आहेत. रुबी रुग्णालय त्यांच्यासोबत त्यावेळी सदानंद सुळे, त्यांचे सगळे स्वीय सहाय्यक प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे असल्याची माहिती सुद्धा मिळते. त्याही रुग्णालयात पोहोचत आहेत. गंभीर फार काही नाही असं कुटुंबियांकडून आणि डॉक्टर दोघांकडूनही सांगण्यात आलेलं होतं. पण पवारांना इथं येता यावं म्हणून सगळी व्यवस्था जी आहे ती आधीच करून ठेवण्यात आलेली होती. परिणामी तातडीनं त्यांना लगेच वरती नेता येईल रुग्णालयामध्ये याची सगळी खबरदारी जी आहे ती रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आलेली होती. आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे कार्यकर्ते आपण पाहतोय, सगळे कार्यकर्ते आपण पाहतोय आणि सहकारी या सगळ्यांना वरती नेलं जाईल. त्यांना व्हीलचेअरवर बसण्यासाठी या ठिकाणी मदत करतायत आणि व्हीलचेअरवर त्यांना बसवून एसपीयूचे लोक जे आहेत ते त्यांच्यासोबत करत शरद पवार बाहेर आलेले आपण पाहतोय गाडीतून आणि व्हीलचेअरवरती ते बसते. या व्हीलचेअरवरून त्यांना वरती दवाखान्यामध्ये नेलं जाईल. तब्येत जी आहे ती काहीशी खराब झालेली होती, त्यामुळे रुग्णालयाच्या 5व्या मजल्यावरती व्हीलचेअरवरती बसवून शरद पवार यांना नेलं जात आहे. आपण पाहतोय सगळे सहकारी जे आहेत एसपीयूचे अधिकारी जे आहेत स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे त्यांना सुद्धा त्यांच्या मदतीनं शरद पवारांना व्हीलचेअरवर बसवण्यात आलं आणि त्यांना आता नेलं जाते. सुरुवातीला डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्यांची चाचणी केली जाईल. अजून त्यांना ऍडमिट करायचं की नाही करायचं याबाबत काही निर्णय जो आहे तो झालेला नाहीये. कॅज्युअल्टीमध्ये त्यांना नेलं जाते आणि तिथून उपचारासाठी त्यांना वरती नेलं जाईल. डॉक्टर्स जे आहेत ते कॅज्युअल्टीमध्ये उपस्थित आहेत आणि तिथून सगळी उपचार जे आहेत पुढचे निर्णय जे आहेत वैद्यकीय निर्णय जे आहेत ते घेतले जातील. कॅज्युअल्टीचे दरवाजे जे आहेत ते बंद करून घेण्यात आलेले आपण पाहतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार या सुद्धा इथं पोहोचलेले आहेत रुग्णालयात आणि सदानंद सुळे जे आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आलेले होते. आता ते आतमध्ये जात आहेत आणि नेमकी तब्येतीची सगळी काळजी जी आहे ती घेतली जाईल. पवार कुटुंबीय पूर्ण इथं दिसून आले. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, त्यांच्यासोबत प्रतिभा पवार जे आहेत त्या सुद्धा शरद पवारांच्या बरोबर रुग्णालयामध्ये दाखल झाल्यात. जी माहिती मिळालेली होती त्यानुसार डॉक्टर ग्रँट यांच्याशी सकाळी त्यांचं बोलणं झालेलं होतं आणि तब्येतीची श्वास घ्यायला त्रास होत असल्याची तक्रार जी आहे ती त्यांनी केलेली होती आणि त्याचाच परिणाम जो आहे तो डॉक्टर ग्रँट यांनी त्यांना तातडीनं पुण्याला रुबी हॉलला यायचा सल्ला दिलेला होता. इथं त्यांच्यावरती MD मेडिसिन असलेले डॉक्टर अभिजित उपचार करतील अशी माहिती आपल्याला मिळते. त्रास जो आहे तो त्रास वाढल्यामुळे ही सगळी रुग्णालयातली टीम जी आहे ती तयार होती. जवळपास 1.25 तासामध्ये बारामतीहून शरद पवार जे आहेत ते त्यांच्या ताफ्यानं पुण्यामध्ये आले. रस्ते जे आहेत ते सगळे क्लिअर करायला सांगण्यात आलेले होते. परिस्थिती गंभीर नाही असं सतत जरी सांगितलं जात असलं तरी सुद्धा काळजीपोटी त्यांचे काही समर्थक बातम्या आल्यामुळे रुग्णालयात जमा झालेले पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो डिप्लॉय करण्यात आलेला आहे आणि अजून शरद पवारांच्या ॲडमिशनबद्दलचा निर्णय जो आहे तो झालेला नाही असं डॉक्टर ग्रँट यांनी स्पष्ट केलंय. जर तशी काही गरज लागली आधी तपासणी केली जाईल आणि ही तपासणी केल्यानंतर जर तशी काही गरज पडली तर त्यांना दाखल करू. तुर्तास जो त्रास होतोय हा त्रास काही तातडीच्या औषधांनी त्यांना जर बरं वाटलं तर ॲडमिट करायची गरज नाहीये.
असं सुद्धा डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं होतं किंवा स्पष्टीकरण देण्यात आलं. आता ते प्रत्यक्षात आलेले आहेत इथं. सदानंद सुळे, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर प्रतिभा पवार हे सगळे त्यांच्याबरोबर होते. आता आतमध्ये नेल्यानंतर त्यांना या सगळ्याची तपासण्या ज्या आहेत त्यांच्या त्या वेगळ्या वेगळ्या तपासण्या केल्या जातील आणि त्यानंतर उपचार जे आहेत ते केले जातील. त्यावर हे सगळं ठरेल की त्यांना ॲडमिट करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. याबाबतच्या स्पष्टता ज्या आहेत त्या अजून देण्यात आलेल्या नाही आहेत. स्टुडिओ. आपण पाहतोय की कशा प्रकारे तुम्ही यांच्यासोबत असे जोडलेले राहा. आपण सध्या पाहतोय की त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर आता काही तपासण्या होतील आणि त्यानंतर त्यांना ॲडमिट करून घ्यायचं, दाखल करून घ्यायचं की नाही हे ठरवलं जाईल. मात्र सध्या त्यांच्यासोबत त्यांची लेक सुप्रिया सुळे, त्यांचे जावई सदानंद सुळे सुद्धा उपस्थित आहेत. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.